समजा तुम्ही घटस्फोटासाठी कोर्टामध्ये केस फाईल केली आहे. तुमच्या जोडीदाराला कोर्टाची नोटीस मिळाली आहे, पण तो जाणीवपूर्वक कोर्टामध्ये येतच नाहीये. तुम्हाला असं वाटतंय का की तो येत नाहीये म्हणून तुमची केस जी आहे ती वर्षानुवर्ष लटकत राहील? तर तसं अजिबात होत नाही. जर तुमचा जोडीदार नोटिशीनंतर सुद्धा हजर झाला नाही तर कोर्ट एकतर्फी घटस्फोटाचा आदेश देऊ शकतं. पण हा आदेश कायमस्वरूपी असतो का की तो रद्दही होऊ शकतो? तर आज आपण एक्स पार्टे डायव्होर्स आणि तो रद्द करण्याच्या कायदेशीर तरतुदीबद्दल सविस्तर बोलणार आहोत. जेव्हा घटस्फोटाच्या केसमध्ये प्रतिवादीला म्हणजे पती असेल किंवा पत्नी असेल यांना समन्सची योग्य बजावणी होते, म्हणजे त्याला अधिकृतपणे कळतं की तुझ्या विरोधात बाबा तुझ्या जोडीदारानं केस दाखल केली आहे आणि तरी सुद्धा तो कोर्टात हजरच राहत नाहीये, तेव्हा कोर्ट ऑर्डर 9 रूल 6 नुसार एकतर्फी सुनावणी सुरू करतं. म्हणजे वादीनं केस करणाऱ्यानं दिलेले पुरावे आणि साक्षीदार तपासून कोर्टाचं जर समाधान झालं तर कोर्ट एकतर्फी घटस्फोटाचा निकाल देतं. याचा अर्थ असा असतो की समोरच्या पार्टीचं म्हणणं न ऐकताच कोर्टानं आपला निर्णय दिलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा की हा जो आदेश आहे तो रद्द करता येतो का? तर उत्तर आहे हो, नक्कीच. दिवाणी प्रक्रिया संहितेच्या ऑर्डर 9 रूल 13 नुसार ज्याच्या विरोधात एकतर्फी निकाल लागलेला आहे तो जोडीदार कोर्टामध्ये अर्ज दाखल करू शकतो, पण त्यासाठी सुद्धा त्याला 2 गोष्टी सिद्ध कराव्या लागतात. एक म्हणजे त्याला नोटीसच मिळालेली नव्हती, त्याला कोर्टाचं समन्स किंवा नोटीस जी आहे ती कायदेशीर मिळालेली नव्हती. दुसरं म्हणजे ठोस कारण. नोटीस मिळालेली होती पण आजारपण असेल, अपघात असेल किंवा अशाच एखाद्या अपरिहार्य कारणामुळे तो कोर्टामध्ये पोहोचू शकला नाही. जर कोर्टाची खात्री पटली तर कोर्ट तो घटस्फोटाचा आदेश रद्द करून केस पुन्हा पहिल्यापासून सुरू करू शकतं. पण लक्षात ठेवा, हा अर्ज करण्यासाठी ठराविक वेळ असतो. सामान्यतः निकाल लागल्यापासून 30 दिवसांच्या आत हा अर्ज दाखल करावा लागतो. जर 30 दिवस उलटून गेले आणि तुमच्या जोडीदारानं दुसरं लग्न केलं तर मात्र हा आदेश रद्द करणं कायदेशीरदृष्ट्या फार गुंतागुंतीचं होऊन जातं. त्यामुळं कायद्याची ही वेळेची मर्यादा पाळणं फार जास्त महत्त्वाचं आहे. थोडक्यात काय तर कायद्यामध्ये पळवाटा शोधण्यापेक्षा वेळेत हजर राहून आपली बाजू मांडणं कधीही चांगलं. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि घटस्फोट कौटुंबिक कायद्याबद्दल अशाच सोप्या माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.